90च्या दशकात शिवसेना मुंबई आणि कोकण सोडून महाराष्ट्राच्या इतर भागात पसरायला सुरुवात झाली होती। यामध्ये मराठवाड्याने शिवसेनेला मोठ्या प्रमाणात साथ दिली। त्यातही संभाजीनगर आणि धाराशिव हे दोन असे जिल्हे जे की शिवसेनेचे बालेकिल्ले झाले। यातल्याच धाराशिव जिल्ह्याबद्दल आपण विधानसभेच्या पार्श्वभूमीवर चर्चा करणार आहोत। लोकसभेला तर ओमराजे निंबाळकरांच्या विजयानंतर इथला मतदार हा ठाकरेंच्या बाजूला आहे हे स्पष्ट झालंय। पण विधानसभेत देखील असे चित्र दिसेल का? धाराशिव जिल्ह्यातला शिवसैनिक आणि सर्वसामान्य मतदार हा कोणाच्या पारड्यात आपलं वजन टाकतोय? येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत कोण इथे गुलाल उधळतंय? या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आम्ही आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत। नमस्कार, मी यशस्वी मुळे। तुम्ही बघत आहात महाराष्ट्र भूमी। लोकसभा निवडणुकीदरम्यान महायुतीच्या जागा वाटपात सर्वात शेवटी धाराशिव लोकसभा मतदारसंघाबद्दलचा निर्णय जाहीर झाला होता। या मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गटाचे माजी खासदार रवींद्र गायकवाड आणि मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांच्यामध्ये रस्सीखेच पाहायला मिळाली। मग अशात महायुतीने निर्णय घेतला आणि धाराशिवची जागा शिंदे गटाला न देता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला सोडण्यात आली। अजितदादांनी इथून तर माजी उपमुख्यमंत्री पद्मसिंह पाटील यांच्या सुनबाई अर्चना पाटलांना उमेदवारी दिली, तर दुसऱ्या बाजूने ठाकरे गटाचे विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर हे मैदानात होते। पुढे जेव्हा निकाल तेव्हा या दीर भाऊजाईच्या लढाईमध्ये धाराशिव जिल्ह्याने ओमराजेंना 3,29,846 मतांनी विजयी करत संसदेत पाठवलं। आता विधानसभेत जर बोलायचं झालं तर गेल्या विधानसभा निवडणुकीत धाराशिव जिल्ह्याने युतीला साथ देत चारही मतदारसंघात युतीच्या उमेदवारांना विजयी केलं। यामध्ये 3 शिवसेना तर 1 भाजपचा आमदार होता। तर आता वर्तमानातली तर स्थिती पाहिली तर धाराशिव जिल्ह्यामध्ये महायुतीच्या 3 आमदार असून तीनही पराभवाच्या छायेत दिसतात। यामध्ये पहिलं नाव येतं ज्ञानराज चौगुले यांचं। एससी प्रवर्गासाठी राखीव असलेला हा मतदारसंघ शिवसेनेचे माजी खासदार रवींद्र गायकवाडांचा बालेकिल्ला मानला जातो। 2009 पर्यंत रवींद्र गायकवाड हे या मतदारसंघातून निवडून येत आलेले आहेत। मात्र 2009 पासून हा मतदारसंघ एससी प्रवर्गासाठी राखीव झाल्यामुळे रवींद्र गायकवाडांनी इथून त्यांचे कट्टर समर्थक मानले जाणारे ज्ञानराज चौगुलेंना मैदानात उतरवलं आणि 2009 पासून ते आतापर्यंत निवडूनही आणलंय। मात्र यंदाची परिस्थिती काही प्रमाणात वेगळी दिसतेय, कारण शिवसेनेत केलेल्या बंडामुळे ज्ञानराज चौगुलेंच्या बद्दल उमरगा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात नाराजी आहे। शिवाय त्यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाने मैदानात उतरवलेल्या प्रवीण स्वामी यांना मतदारसंघात मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतोय। तसंच स्वामी यांचा मोठ्या प्रमाणात जनसंपर्कही आहे। ते शिक्षक असल्यामुळे त्यांच्याबद्दल लोकांच्या मनात आदर देखील पाहायला मिळतोय। या व्यतिरिक्त इथं ओमराजे निंबाळकर यांनी देखील वैयक्तिकरित्या लक्ष घालायला सुरुवात केली आहे। त्यांना या मतदारसंघातून लोकसभेला 45,000चं मताधिक्य होतं। त्यामुळे कुठेतरी ज्ञानराज चौगुले यांच्यासाठी ही निवडणूक अवघड जाण्याची शक्यता आहे। दुसरं नाव समोर येतं राणा पाटील यांचं। माजी उपमुख्यमंत्री पद्मसिंह पाटील यांचे पुत्र राणा जगजितसिंह पाटील हे तुळजापूरमधून भाजपच्या तिकिटावर आमदार आहेत। त्यांना येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा भाजपने उमेदवारी दिली आहे। मात्र राणा पाटलांसाठी देखील यंदाची निवडणूक ही सोपी नसणार आहे। त्याचं मुख्य कारण म्हणजे लोकसभा निवडणूक, कारण लोकसभेत राणा पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील या निवडणुकीच्या मैदानात असूनही राणा पाटलांना त्यांना तुळजापूर मतदारसंघातून मताधिक्य मिळवून देता आलं नाहीये। लोकसभेला या मतदारसंघात अर्चना पाटील यांना 86,615 मतं होती, तर ओमराजे निंबाळकर यांना 1,38,791 मतं पडलेली। म्हणजेच राणा पाटलांच्या मतदारसंघातून त्यांच्याच पत्नी 52,176 मतांनी पिछाडीवर होत्या। शिवाय राणा पाटील यांच्यावर तुळजापूरची जनता ही नाराज आहे आणि त्यांच्यावर बरेच भ्रष्टाचाराचे आरोप देखील होताना पाहायला मिळतात। त्यामुळे कुठेतरी राणा जगजितसिंह पाटील यांची सीट देखील धोक्यात आल्याचं सांगितलं जात आहे। तिसरं नाव येतं तानाजी सावंत यांचं। शिवसेना शिंदे गटाचे वादग्रस्त मंत्री तानाजी सावंत हे गेल्या विधानसभा निवडणुकीत भूम परंडा विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते। आता हा मतदारसंघ पारंपरिकरित्या राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला होता। 2009 ते 2019 पर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचे राहुल मोटे हे या ठिकाणी आमदार म्हणून निवडून येत आले होते। मात्र गेल्या वेळी तानाजी सावंत यांनी हा मतदारसंघ शिवसेनेच्या गोटात दाखल केला। आता यंदाची जर गोष्ट पाहिली तर शिंदेंच्या बंडात सहभागी झाल्यामुळे या मतदारसंघात तानाजी सावंत यांच्याबद्दल रोष पाहायला मिळतोय। त्यामुळे याचा फटका तानाजी सावंत यांना बसेल असं सांगितलं जात आहे।
या व्यतिरिक्त हा मतदारसंघ शरद पवारांचा बालेकिल्ला असलेल्या माढा मतदारसंघाला लागू असल्यामुळे या भागात शरद पवारांना मानणारा वर्ग देखील मोठा आहे। शिवाय राहुल मोटेंची देखील वैयक्तिकरित्या या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात ताकद आहे। गेल्या निवडणुकीत ते पराभूत जरी झाले असले तरी 5 वर्षात त्यांनी मतदारसंघातला जनसंपर्क कमी होऊ दिला नाहीये, त्यामुळे त्याचा फायदा त्यांना होईल असं बोललं जात आहे। आता राहुल मोटेंची ताकद तसंच त्यांच्या जोडीला सावंतांवर नाराज शिवसैनिक प्लस शरद पवारांना मानणारा वर्ग या सर्व गोष्टींची बेरीज ही तानाजी सावंत यांच्या पराभवाचं कारण ठरू शकते। आता यावर तुमची प्रतिक्रिया काय ते आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा। धन्यवाद।